सर्व धर्मान परित्यज्य, सगळे धर्म तुम्हाला सोडता आले पाहिजे. हे भौतिक धर्म आहेत. भौतिक पद्धतीनं राहणं, प्रपंचिक पद्धतीनं राहणं, लोकांच्या म्हणण्याखातीर राहणं, म्हणण्यासाठी राहणं, लोकांच्या दाखवण्यासाठी राहणं, त्यांना दाखवायचं म्हणून राहणं, हे भौतिक धर्म आहे. हे तुम्हाला सोडून संन्यास साधता आला पाहिजे. आणि मग जर प्रपंचामध्ये जरी तुम्हाला ही गोष्ट जमली ना, तरीही तुम्ही संन्यासी आहात. भलेही त्यागून आश्रम भरती करू नका, आश्रमामध्ये येऊ नका, काही अर्थ नाही. तुमच्याच्याने सहजसहजी सुटणार नाही, नाही सुटत. काडी काडी गोळा केलेली आहे, त्या काडी काडीतून प्रपंच सहजसहजी सुटत नसत. पण तरीही जर प्रयत्न जर केला तर घरच्या घरी बऱ्याचशा गोष्टी जमू शकतात. जर मंदिरामध्ये महिन्यातून एकदा येत असेल 15 दिवसांनी या, 15 दिवसातून येत असेल तर हप्त्यानी या, हप्त्यानी येत असेल तर 2 दिवसाला या, 2 दिवसांनी येत असेल तर 1 दिवसाला या. घरी काहीतरी वाचन चालू करा, घरी काहीतरी भगवद्गीता वाचा, सूत्रपाठ वाचा, पारायण करा. दररोज 1 गाठी करत असाल, 1 माळा फिरत असाल तर 2 करा, 3 करा, 4 करा, 5 करा, वाढवा ना त्याला. मी म्हणत नाही तुम्ही सगळा त्याग करून इथं आले पाहिजे. अरे पण जो धर्म गुरुनं तुमच्यापर्यंत दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे, त्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला का? तो उद्देश जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही उपदेशी नाहीये. तुम्ही नावाचे महानुभावपंथी असाल तरी तुम्ही महानुभाव नाहीये. जर बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून सुटल्या गेल्या नसेल तर तुम्ही धर्मवान सुद्धा, धार्मिक सुद्धा म्हणता येणार नाही. आपल्याला ह्या गोष्टी घरून साधता आल्या पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टी घरी करता करताच परमात्म्यापर्यंत पोचायचे. आणि त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला हा प्रपंच घेऊन नाही पोचायचं. त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला सर्व संग परित्याग करून पोचायचे. सर्व धर्मान परित्यज्य आणि मामेकम शरणम, एकट्या कृष्णाला शरण जाणं गरजेचं आहे. एकट्या ईश्वराला शरण जायचंय. आता इथून पुढं जे जगणं आहे ते जगणं ईश्वराधीन जगणं आहे. मग या जगण्याचे काही नियम सांगितले दादा. पहिला सगळ्यात अवघड नियम आमच्या धर्मामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही सगळे उपदेशी असाल, पहिला सगळ्यात मोठा नियमांना आहे की स्वदेश धर्म, स्वतःच्या देशाचाच त्याग करा. स्वदेश संबंध त्याज्य, पहिला स्वदेशाचा त्याग केला पाहिजे. जर नाशिकचा माणूस असेल तर त्यांनी नागपूरला दीक्षा घेतली पाहिजे. नागपूरचा माणूस असेल तर त्यांनी तिकडे साताऱ्याला दीक्षा घेतली पाहिजे. देवाने थोडंसं जरा भक्त समोर होते, देवाला थोडासा आणखी कळवळा आला. देव म्हटले यांच्याच्याने झालं नाही झालं काय करायचं. परत हे म्हणतील देवा तू खूप अवघड सांगितले त्याच्यामुळे आम्ही काही संन्यास घ्यायला तयार नाही. मग डिस्काउंट दिलं देवाने. अरे तुमच्याच्याने जर स्वदेश संबंध त्याज्य होत नसेल तर स्वग्राम संबंध त्याज्य. कमीत कमी देशाचा त्याग नका करून नाही नाशिक सोडता येत, पण नाशिकच्या जर गावामध्ये हिंगणवेड्याला जन्म झाला असेल तर तिकडे माळवाडीला संन्यास घ्या. माळवाडीला झाला असेल तर इकडं तुमच्या कोकम चाडेगावला घ्या. कुठे जिथं जमल तिकडे चांदोरीला घ्या, कुठं जिकडे जागा बदलून घ्या. तरीही भक्तांचे चेहरे असे काही प्रफुल्लित वाटले नाही. देव समोर बघत होता. देवानी सूत्र सांगायला सुरुवात केली. चेहऱ्याचं निरीक्षण करतोय देव. देवानी थोडासा स्वल्प विराम घेतला. काही प्रतिक्रिया येते का बघितली, प्रतिक्रिया काही आली नाही. स्वदेश संबंध त्याचे लय अवघड आहे बाबा. स्वग्राम संबंध, स्वतःचा गाव तर खूपच अवघड आहे. कसं त्यागायचं ज्याच्यामध्ये आपण जन्माला आलो, जिथं नाळ पुरली म्हणतात तिथं खूप माणसाचं प्रेम असतं. नाही त्याज्य होणार सहजासहजी तर शक्य नाहीये. मग डिस्काउंट मागितलं, आणखी डिस्काउंट देवाने दिलं की स्वदेश संबंध त्याज्य नसेल होत, स्वग्राम संबंध त्याज्य नसेल होत, पण संबंध याचा संबंध तो विशेषतः त्याज्य. कमीत कमी नातेवाईकाचा तरी संबंध तोडा. कारण काहीतरी तोडून काहीतरी जोडायचंय आपल्याला. लक्षात आलं का? इकडं तोडायचं आणि इकडं जोडायचंय. दोन्ही सोबत जोडल्या जात नाही. प्रेम गलियती सांकरी जामे दोन समाय. भक्तीचा जो रस्ता आहे तो सांकरी म्हणजे खूप छोटा आहे. आणि त्या छोट्या रस्त्यावरती एक तर तुम्ही चालू शकता किंवा देवच चालू शकतो. एक तर देवाचं ऐकावं लागेल किंवा तुमचं चालवावं लागेल. आपली दट्टमशाही 10x10च्या खोलीमध्ये बस, याच्या व्यतिरिक्त नाही. लईत लई चालत असेल तर गल्लीमध्ये, लई थोडेसे पुढारी झाले तर गावामध्ये, लई त्याच्याही वरती गेले तर सरपंच पदापर्यंत. इतकी दट्टमशाही आपली आहे. पण दुसऱ्या गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं गावात नमस्कार करत असतील ठीक आहे, पण तिकडं कोणी करणार नाही. प्रत्येकाची एक सीमा आहे. प्रत्येकाची एक सीमा आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, प्रधानमंत्री झाले म्हणून आता थोड्याशा त्यांच्या बाउंड्री रिलीज केल्या. नाही तर 15 वर्ष अमेरिकेमध्ये व्हिजिट नव्हते देऊन देत. 15 वर्ष व्हिसा बंद करून टाकला होता. तुम्ही कोणीही असा, एक तर सिद्ध करणं गरजेचं आहे तुम्ही काय आहात, नाही तर कुणाच्या कपाळावरती काहीच लिहिलेलं नाही. म्हणून ह्या देव
ज्या गोष्टी सांगतोय ना त्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आचरायच्या. संबंध याचा संबंध तो विशेषतः त्याच्या कमीत कमी तो संबंध सोडा. आणि मग तो संबंध सोडला बघा, तो संबंध तर तोडलेला आहे पण जीव रिकामा राहू शकत नाही, खाली राहू शकत नाही. देवाला सगळी काळजी आहे. मग इकडं संबंध जोडा. तिकडं आई सोडली, इकडं गुरुआई आली. तिकडं बाप सोडला, इकडं गुरुबाबा आले. तिकडं भाऊ सोडला, इकडं गुरुभाऊ आला. हे धर्माचं नातं इथं तयार केलं. हे संन्यासाचं लक्षण आहे की संन्यासाला परक्या माणसामध्ये सुद्धा धर्म बघता आला पाहिजे, आपलेपणा बघता आला पाहिजे. हे संन्यासी माणसाचं लक्षण आहे. आमच्या सर्वज्ञांनी वाघामध्ये महात्मा बघितला, सशामध्ये महात्मा बघितला, सापामध्ये महात्मा बघितला. ते महात्मा पण तुम्हाला जपता आलं पाहिजे. ते महात्मा पण तुमच्या अंतकरणामध्ये रुजलं पाहिजे, तर तुम्ही महात्मा आहात. आणि तो महात्मा जसं सापाला, सशाला, वाघाला महात्मा म्हटलेला आहे, तशा पद्धतीनं तुम्ही तर माणूस आहात. आपण माणूसच आहोत. आपल्याला महात्मा म्हणणार नाही का देव? म्हणेल ना. पण त्या आत्म्याला आपल्याला महान ठिकाणी ठेवावं लागेल, मोठ्या ठिकाणी ठेवावं लागेल. आणि ते मोठं ठिकाण म्हणजे कोणतं हो? कोणतंही मोठं ठिकाण. सगळ्यात मोठं ठिकाण आहे यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुनरागमन होणे नाही असं ठिकाण सगळ्यात मोठं ठिकाण आहे. अहो तुमचं आमचं घर 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये पडणार आहे. आता कॉन्क्रीटचे बंगले आले, इतके समृद्ध पद्धतीने डिझाईन केलेले बंगले आहेत, पण 30 वर्षाची त्याची व्हॅलिडिटी आहे. 30च वर्षाची. 30व्या वर्षी तो कुमकुवत होणार, लईत लई 50व्या वर्षी कुमकुवत होणार, पण तो पडणार एक दिवस. छत आपल्यावरती पडणार आहे, त्याची व्हॅलिडिटीच नाहीये. दुसरी काही एखादी वस्तू असेल तिलाही एक व्हॅलिडिटी आहे, पण देवाच्या घराला कुठलीच मर्यादा नाही. देवाच्या घरामध्ये प्राणी मात्र सगळे जाऊ शकतात. मनुष्य जाऊ शकतो, हीन जाऊ शकतो, दुराचारी जाऊ शकतो. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग. दुराचारी सेवी दुराचारी, तो सुद्धा देवाला प्राप्त होऊ शकतो. फक्त आपल्याला त्या ईश्वराच्या जवळ जाता आलं पाहिजे. तो जन्म आपल्याला परमेश्वराला सोपता आला पाहिजे. हे आपलं नाहीच आहे. लाख करोडी काया दिनी अंग अंग अनमोल. हे लाखा मोलाचं जे शरीर दिले ते परमात्म्याने दिलेलं आहे. आणि याचे तुम्ही कुठेही बिल फाडलेलं नाहीये. लक्षात आलं? याचं कुठेही तुम्ही बिल फाडलेलं नाहीये, याचं कुठेही पेमेंट तुम्ही केलेलं नाहीये. ते पेमेंट अडकू नये, प्रत्येकाचं अडकू नये. मग ते पेमेंट कुठल्या रूपामध्ये द्यायचंय दादा? श्वास श्वास पर नाम जप रथा श्वास मत खोय. हे सगळ्यात मोठं पेमेंट आहे देवाचं. प्रत्येक श्वासावरती परमात्म्याचं नाव घ्या. देवाला सगळ्यात मोठी दक्षिणा चढवली जाणार आहे. पानं विकत घेऊ शकता, फुलं विकत घेऊ शकता, पाणी विकत घेऊ शकता, पुष्प विकत घेऊ शकता. अरे पण ह्या मनाला तुम्ही जर त्याच्यासोबत ठेवलं नाही तर ते फुलं फुलंच राहतील, ते पुष्प होणार नाही, ते फळ फळच राहील, तो प्रसाद होणार नाही, ते पाणी पाणीच राहील, ते चरणामृत होणार नाही. दादा याला करण्यासाठी आपल्याला मन म्हणा, भव मत बघतो, मनातून त्या गोष्टी कराव्या लागते. मनातून ते समर्पण करणं गरजेचं आहे. आणि ती वेळ आत्ताची आहे, ती वेळ आत्ता आहे. जागो रे जिन जागना अब जागन की बार. ही जागण्याची वेळ आहे. तो तुमच्या समोर बसलेला एक प्रतिनिधी, मगाशी सरांनी म्हटलं हा सैनिक आहे, याच्या पाठीमागं तुम्हाला लढायचंय. मी म्हणणार नाही तुम्ही माझ्यासोबत चला, यांच्यासोबत जा, बाबांसोबत जा, नाही दादा. पण मनामध्ये कुठंतरी भाव ठेवा की एका विशिष्ट अवस्थेला मला देव तू फक्त तू माझा, मी तुझा आणि तू माझा, ही अवस्था मला साधता आली पाहिजे. मला एका ठिकाणी कुठंतरी एका वयाच्या शेवटच्या सीमेला ज्यावेळेस संसार लात मारील त्या अगोदर मला लाथ मारायला आतून बुद्धी दे. ही प्रार्थना तुम्हाला परमात्म्याजवळ करता आली पाहिजे. ही प्रार्थना तुम्हाला भगवद्गीता शिकवते. म्हणून वेळ वाया जाऊ देऊ नका. श्वास श्वास पर नाम जप. प्रत्येक श्वासासोबत परमात्म्याचं नाम जपा. ते नाम तुमच्या सोबत येणार आहे. त्या नामाला, ईश्वराच्या नामाला तुमच्या जीवनाचं अविभाज्य अंग करून घ्या. आणि ते नाम जर तुमच्या सोबत आलं दादा, जीवन कितीही वाईट असू द्या, संडासमध्ये कितीही घाण वास येत असला तरीही एक फक्त ती ओडोनिलची गोळी किंवा एक ते एअरचं पॅकेट, ते पॅकेट जरी लावलं तर पूर्ण संडासचा घाण वास येत नाही. हो की नाही? संडासमध्ये ती पॅकेट लावलेलं असतं बघा. एक त्या पॅकेट लावल्यामुळं त्याच्यामध्ये कितीही घाण असली तरीही वास येत नाही. तुम्ही तुमच्या जीवनाला, तुमच्या खराब जीवनाला संपू शकत नाही. फक्त परमात्म्याचं सुंदर नाम, सुवासिक नाम तुमच्या जीवनामध्ये लावा, सोबत ठेवा. आपल्या आपण जीवन सुगंधी होऊन जाईल. आपल्या आपण जीवन सुगंध होईल.
चंदनाचं झाड जर परिमळाने फुललं, त्याचा वास आपल्या आपण सगळीकडे पसरतो आणि आसपासची झाडं सुद्धा त्याच्या सुगंधाने सुगंधित होत असतात. तुमच्या जीवनामध्ये ही झाडं आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. तुमची दृष्टी जात नाहीये, तुमची दृष्टी जात नाहीये. या साधनांच्या द्वारे ही झाडं तुमच्या प्रत्येकाच्या दारापर्यंत आलेली आहेत, प्रत्येकाच्या घरासमोर आहेत. साधूच्या रूपाने ही चंदनाची झाडं तुम्ही तुमच्याजवळ असल्यानंतर सुद्धा तुम्ही जर अगर दुर्गंधित असाल तर हे तुमचं दुर्भाग्य आहे. तुमच्या जीवनाला सुगंधित बनवा. साधू संतांच्या संपर्कामध्ये या ह्या चतुस्साधनाच्या द्वारे खऱ्या अर्थानं संन्यास घडू शकतो.